नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 17 मार्च 2025 रोजी झाला आहे। एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना सुद्धा व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेला ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा। प्रश्न क्रमांक 6 साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेत जोडावी। प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या व आलेख काढावे। प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत। आकृत्या, आलेख व नकाशे इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही, परंतु पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे प्रजासत्ताक। भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे। उत्तरपत्रिकेत तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचे आहे। दुसरे विधान, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे टिंबटिंब वारे अडविले जातात। त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे अतिथंड। हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडविले जातात। तिसरे विधान, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे तृतीय। ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे। पुढे आहे चौथे विधान, ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात टिंबटिंब क्रमांक आहे। त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे 5वा। ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 5वा क्रमांक आहे। प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा। 4 गुणांसाठी आहे। त्यातील पहिला प्रश्न, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य। 4 साहित्य देण्यात आलेले आहे। त्यातील वेगळा घटक आहे संगणक। दुसरा प्रश्न, ब्राझीलमधील नद्या अमेझॉन, पॅराग्वे आणि उरुग्वे। वेगळा घटक आहे चौथा पर्याय गंगा। तिसरा गट, प्राथमिक व्यवसाय। प्राथमिक व्यवसायामध्ये आहे शेती, खाणकाम आणि मत्स्य व्यवसाय। तिसरा पर्याय पर्यटन हा वेगळा घटक आहे। पुढे आहे चौथा गट, वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक। दुसरा पर्याय हा वेगळा घटक आहे प्रतिकूल हवामान। वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक आहे पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान। वेगळा घटक आहे प्रतिकूल हवामान। प्रश्न तिसरा, चुकी बरोबर ते सांगा। एकूण 5 दिलेले आहेत, कोणतेही 4 सांगायचे आहेत। 4 गुणांसाठी। पहिले विधान, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे। बरोबर। दुसरे विधान, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात। चूक। तिसरे विधान, मॅनॉस हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे। बरोबर। चौथे विधान, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे। बरोबर। आणि 5वे विधान, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे। हे विधान चूक आहे, कारण भारत हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे, ब्राझील नाही, त्यामुळे ते विधान चूक आहे। प्रश्न चौथा तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा। एकूण 6 घटक देण्यात आलेले आहेत, कोणतेही 4 घटक दाखवायचे आहेत आणि त्यांच्या चिन्हांची सूची तयार करायची आहे। 4 गुणांसाठी 1 पंपास, 2 मॅराझ्वा बेट, 3 ब्राझीलची राजधानी, 4 पिको दी नेब्लिना, 5 पॅराना नदी आणि 6 मारानाओ राज्य। अशा पद्धतीने ब्राझीलच्या नकाशामध्ये तुम्हाला घटक दाखवायचे आहेत आणि सूची तयार करायची आहे। या ठिकाणी आपण घटक क्रमांक आणि घटकाचे नाव लिहून घेतलेले आहे। तुम्हाला कोणतेही 4 दाखवायचे आहेत, आपण 6 घटक
या ठिकाणी दाखवलेले आहेत। बघा, चौथा जो घटक आहे पिको दी नेब्लिना, दुसरा घटक आहे माराझोआ बेट, सहावा घटक आहे मारानाओ राज्य, तिसरा घटक आहे ब्राझिलिया, पाचवा घटक पॅराना नदी, आणि पहिला जो घटक आहे पंपास। आणि या ठिकाणी सूची देखील तयार केलेली आहे। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 4 गुणांसाठी। या ठिकाणी नकाशा देण्यात आलेला आहे भारत, स्थान व विस्तार। या ठिकाणी पूर्व पश्चिम अंतर 3000 किलोमीटर। आपला जो चौथा प्रश्न असणार आहे त्याचे उत्तर देखील या ठिकाणी आहे। भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली आहे। पाचवा प्रश्न, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र। दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? या ठिकाणी उत्तर आहे इंदिरा पॉइंट। सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नकाशातच मिळतील। प्रश्न पहिला, वरील नकाशा काय दर्शवितो? भारताचे स्थान व विस्तार दर्शवितो। दुसरा प्रश्न, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे। तिसरा प्रश्न, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? 3000 किलोमीटर। चौथा प्रश्न, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? उत्तर, भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली आहे। त्याचे उत्तर देखील नकाशातच आहे। पाचवा प्रश्न, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? त्याचे उत्तर आहे अरबी समुद्र। प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा। 4 विधाने दिलेली आहेत, कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहे 6 गुणांसाठी। म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील। पहिला प्रश्न आहे, हिमालयातील नद्या बारमाही वाहतात? उत्तर, कारण हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात। उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते। पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत। दुसरे विधान, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। उत्तर, कारण ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही। या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते। या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत। त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। तिसरे विधान, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। उत्तर, कारण ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे। या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे। त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही। परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। चौथे विधान, ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही। 4 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांचे कारणे लिहायचे होते। आपण या ठिकाणी 3 विधानांची कारणे लिहा अभ्यासलेली आहेत। प्रश्न 6वा अ, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे। भारत साक्षरता प्रमाण 1981 ते 2016 वर्ष देण्यात आलेले आहे आणि साक्षरता टक्केवारी 1981 40.8%, 1991 48.2%, 2001 61%, 2011 69.3%, 2016 72.2%। यावर आधारित स्तंभालेख आपण पाहू। अशा पद्धतीने स्तंभालेख काढायचा आहे। प्रमाण य अक्षावर 1 सेमी बरोबर 10%, भारत साक्षरता टक्केवारी।
य अक्षावर आहे भारत साक्षरता टक्केवारी आणि क्ष अक्षावर आहे वर्ष. अशा पद्धतीने साधा स्तंभालेख काढायचा आहे. पुढे आहेत प्रश्न उत्तर. स्तंभालेख काढला तर 3 गुण आणि 3 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर 3 गुण, असा 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न, वरील आलेख काय दर्शवितो? उत्तर, वरील आलेख भारतातील साक्षरता प्रमाण 1981 ते 2016 दर्शवितो. या ठिकाणीच उत्तर देण्यात आलेले आहे. पुढे आहे दुसरा प्रश्न, 1991 साली भारताची साक्षरता किती होती? उत्तर, 1991 साली भारताची साक्षरता 48.2% होती. तिसरा प्रश्न, 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? उत्तर, 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत 12.8% वाढ झाली आहे. 1991 साली होती 48.2% आणि 2001 साली होती साक्षरता 61%. 61%मधून 48.2% वजा झाल्यानंतर उत्तर येईल 12.8%. किंवा त्याला और प्रश्न देखील देण्यात आलेला आहे. आ प्रश्न, दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढे आकृती देण्यात आलेली आहे, त्या आकृतीचे वाचन करायचे आहे आणि 6 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर 6 मार्क्स मिळतील. दोन्ही प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न पूर्ण करायचा आहे. आपण या ठिकाणी दोन्ही प्रश्न अभ्यासले आहेत. ब्राझील आणि भारत स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान 2016. दुसरी आकृती आहे व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016. त्या ठिकाणी सूची देण्यात आलेली आहे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाची आणि त्यावर आधारित प्रश्न. पहिला, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? उत्तर, भारत. दुसरा प्रश्न, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील. तिसरा प्रश्न, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? ब्राझील. चौथा प्रश्न, ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? उत्तर, तृतीयक व्यवसाय. ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे. पाचवा प्रश्न, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? उत्तर, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा 10% जास्त आहे. सहावा प्रश्न, भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती? उत्तर, भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी 26.9% आहे. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 8 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पण या ठिकाणी आपण 3ही प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे क्षेत्रभेट म्हणजे काय आणि क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पहिला मुद्दा आहे ठिकाण निश्चिती. क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे. उदाहरणार्थ नदी किनारा, समुद्र किनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. दुसरा मुद्दा आहे हेतू निश्चिती. क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. उदाहरणार्थ थंड हवेच्या ठिकाणास व समुद्र किनाऱ्यास भेट देऊन या 2 ठिकाणातील हवामानातील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी. तिसरा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे. उदाहरणार्थ कारखान्यात भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाने व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी. आणि चौथा मुद्दा आहे प्रश्नावली निर्मिती. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. उदाहरणार्थ शेतात भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे. प्रश्नावली या ठिकाणी तयार केलेली आहे. अशा प्रकारे क्षेत्रभेटीपूर्वी पूर्वतयारी करू.
दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. 1. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या आणि आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. 4. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. पुढे आहे तिसरा प्रश्न, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? उत्तर, ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी, स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्याला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झालेली आहे. 3. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. 4. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.